नमस्कार फ्रेंड्स, ऑल हेल्प इन मराठीमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। फ्रेंड्स, मला आज सकाळीच एक ईमेल आला होता YouTube कडनं मॉनिटायझेशन आहे ते डिसेबल केले गेले। YouTube कडे कंप्लेंट केली होती की आमचे मॉनिटायझेशन का डिसेबल करण्यात आले। त्यांना मी हा प्रश्न विचारले असता त्यांनी मला सांगितले की तुमचे इनव्हॅलिड क्लिक्समुळे तुमचे मॉनिटायझेशन डिसेबल करण्यात आले। या कारणामुळेच मी YouTube वर कुठला व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही। तरीही फ्रेंड्स, मी आज तुमच्याकरिता इथे व्हिडिओ अपलोड करत आहे। मला फ्रेंड्स त्यांनी सांगितले की 30 दिवसाकरिता तुमचे मॉनिटायझेशन डिसेबल आहेत आणि 30 दिवसानंतर आम्ही मॉनिटायझेशन ऑटोमॅटिकली इनेबल करून टाकून देऊ। तर चला फ्रेंड्स, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघूया। तर फ्रेंड्स, मी विचार केला होता की आमच्या यूट्यूबवर कुठला व्हिडिओ अपलोड करायचे नाही, माझी मनस्थिती नव्हती, तरीही मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे फ्रेंड्स। चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आम्हाला यूट्यूबवरनं फ्रीमध्ये व्हिडिओज कसे डाउनलोड करायला मिळतील। तसे तर यूट्यूबवरून व्हिडिओ डाउनलोड करण्याकरिता आमच्याकडे बरेचसे पर्याय आहेत आणि बरेचसे सॉफ्टवेअर्स सुद्धा आहेत, पण त्या सॉफ्टवेअरला विकत घ्यावे लागेल किंवा त्या सॉफ्टवेअरकरिता आम्हाला काही पैसे पे करावे लागतील आणि नंतरच आम्हाला तेथून यूट्यूबवरनं व्हिडिओ डाउनलोड करायला मिळतील। तर फ्रेंड्स, फ्रीमध्ये व्हिडिओज कसे डाउनलोड करायला मिळतील आम्हाला, आपण हेच बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि हो फ्रेंड्स, माझे नाव विकास चौधरी आहे आणि ऑल हेल्प इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। फ्रेंड्स, आपण अजूनही माझे ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलेले नसतील तर सबस्क्राईब करून घ्या। आपण इथे बघा, माझ्याकडे एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे, आपण येथून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता। नक्कीच तुम्ही माझ्या ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ घेऊनच येतो। तर चला फ्रेंड्स, एक वेळ बघून घेऊया आम्हाला यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड करण्याकरिता काय करावे लागेल। तर आम्हाला सर्वप्रथम आमच्या यूट्यूबच्या पेजवर व्हिजिट करावे लागेल। जसे की आपण इथे बघा, माझ्याकडे एक यूट्यूबचे पेज आहे आणि आम्हाला जर हा व्हिडिओ याच्यामधला कुठला जर व्हिडिओ जर डाउनलोड करायचा असेल तर काय करावे लागेल। तर चला एक व्हिडिओ बघून घेऊया आपण इथे बघा फ्रेंड्स, माझ्याकडे इथे काही व्हिडिओज आहेत। आपण इथे बघा, माझ्याकडे एक लॉयनचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओवर मी क्लिक केलेले आहे। तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, माझ्याकडे काही व्हिडिओ आहे आणि हा जो व्हिडिओ आहे माझ्याकडे इथे प्ले होत आहे आणि या व्हिडिओला डाउनलोड करण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल। आपण इथे बघा, इथे आम्हाला इथे काही सर्च बार आहे आणि या सर्च बार मध्ये इथे बघा लिंक आहे https://www.youtube.com आणि या व्हिडिओचे URL आहे। तर चला, या व्हिडिओला डाउनलोड करण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल। एकतर आम्ही इथून डायरेक्टली $S टाकून इथून डायरेक्टली व्हिडिओ डाउनलोड करू शकतो। हे बघा, मी इथे $S टाकून या व्हिडिओला इथे सर्च केलेले आहे आणि हे बघा, मी या वेबसाईटवर आलेलो आहो, savefrom.net या वेबसाईटवर आलेलो आहो आणि हे बघा, जो व्हिडिओ आम्ही प्ले केला होता यूट्यूबवर त्या व्हिडिओचे लिंक इथे शो होत आहे आणि नंतरच फ्रेंड्स, आपण इथे बघा, हा व्हिडिओ आहे आम्हाला इथे शो होत आहे। तर या व्हिडिओला आम्हाला जर डाउनलोड करायचे असतील तर हे बघा, इथून आम्ही लगेच इथून डाउनलोड करू शकतो। तर हा जो व्हिडिओ आहे 360p मध्ये आहे आमच्याकडे। तर या व्हिडिओला जर आम्हाला हाय क्वालिटीमध्ये डाउनलोड करायचे असतील तर इथे बघा एक बटन आहे इथे आणि या बटनमध्ये आपण इथे बघा, इथे बऱ्याचशा क्वालिटीज आहेत आणि आम्ही इथून कुठलीही एक क्वालिटी घेऊन या व्हिडिओला डाउनलोड करू शकतो। तर चला, मी इथे 3GB फॉर्मॅटमध्ये इथे आहे व्हिडिओ। तर चला, 144p मध्ये हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओला मी इथे डाउनलोड करत आहे। तर आपण इथे बघा, माझ्याकडे हा बटन शो होत आहे। हे बघा, माझ्याकडे हा 3GB जो व्हिडिओ आहे डाउनलोड होत आहे। हा व्हिडिओ आम्ही इथून सुद्धा डाउनलोड करू शकतो। आम्हाला डायरेक्टली जर डाउनलोड करायचे असतील, हा व्हिडिओ आहे माझ्याकडे, हा व्हिडिओ प्ले होत आहे आणि या व्हिडिओचे लिंक आम्ही इथून कॉपी करून टाकूया आणि हे बघा, savefrom.net आहे। आपण इथे बघा, हा व्हिडिओचे लिंक आम्ही इथून कॉपी केलेले आहे आणि हे जे लिंक आहे आम्हाला इथे पेस्ट करायचे आहे। तर चला, आपण Ctrl+V करून टाकूया। जसे की आपण इथे बघा, मी इथे Ctrl+V केलेले आहे आणि हे लिंक इथे पेस्ट केलेले आहे। लिंक पेस्ट केल्यानंतर लगेच आम्हाला व्हिडिओ खाली शो होईल। तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, आमचा जो व्हिडिओ आहे इथे डाउनलोड झालेला आहे। तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, आम्ही एका 7/12 उतारा एक व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओचे लिंक आम्ही यूट्यूबवरनं कॉपी केले होते। या व्हिडिओला सुद्धा आम्ही इथून डाउनलोड करू शकतो।
हे बघा डायरेक्टली डाउनलोड इथून आम्ही कुठल्याही क्वालिटीमध्ये डाउनलोड करू शकतो। आम्हाला डायरेक्टली आमच्या कॉम्प्युटरमध्ये जर इन्स्टॉल करायचे असतील तर आम्ही इथून डायरेक्टली डाउनलोड करू शकतो। हा जो सॉफ्टवेअर आहे डाउनलोडिंगचा तर आम्ही डायरेक्टली आमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल सुद्धा करू शकतो। तर फ्रेंड्स याला इन्स्टॉल करण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल तर फ्रेंड्स चला आपण एक वेळ या सॉफ्टवेअरला डायरेक्टली आमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करून टाकूया। ही एक क्रोम ब्राउझरची एक्सटेन्शन आहे आणि ही एक्सटेन्शन मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे। तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर इथे बघा एक इन्स्टॉल नावाचे बटन आहे, इथून आपण डायरेक्टली या सॉफ्टवेअरला इथून डाउनलोड करू शकता। फ्रेंड्स मी इथे ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे तर मला इथे डाउनलोड करण्याची गरज नाही आहे। प्रोग्राममध्ये माझ्याकडे हे जे सॉफ्टवेअर आहे ते डाउनलोड झालेले आहे। तर चला फ्रेंड्स याची एक वेळ आपण सेटअप करून टाकूया। जसे की आपण इथे बघा ते काही टर्म्स अँड कंडिशन्स आहे त्यांचे, चला याला एक्सेप्ट करून टाकूया आणि नेक्स्ट। नंतर फ्रेंड्स पुन्हा एक वेळ आम्हाला नेक्स्ट करायचे आहे। हे बघा इथे सेटअप होत आहे आणि हे बघा ते सेटअप झालेले आहे आणि आम्हाला कसे यूज करायचे येथे दाखवत आहे। तर याला फिनिश करून टाकूया आणि ही जी एक्सटेन्शन आहे आमच्या क्रोम ब्राउझरला अटॅच झालेली आहे किंवा नाही हे बघूया। आणि ती एक्सटेन्शन आम्हाला आमच्या क्रोम ब्राउझरवर अटॅच किंवा ॲड करण्यासाठी काय करावे लागेल तर फ्रेंड्स आपण इथे बघा माझ्याकडे क्रोम ब्राउझर आहे आणि या क्रोम ब्राउझरमध्ये आपण इथे बघा 3 बिंद्या आहेत। कस्टमाइज अँड कंट्रोल क्रोम ब्राउझर सेटिंग आहे ही आणि या सेटिंगला आम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि नंतर आपण इथे बघा सेटिंग आहे। तर चला एक वेळ सेटिंगमध्ये जाऊया आमच्या क्रोम ब्राउझरच्या। हे बघा माझ्याकडे सेटिंग इथे ओपन झालेली आहे क्रोम ब्राउझरची आणि इथे बघा नंबर 2 वर एक्सटेन्शन म्हणून एक ऑप्शन आहे आमच्याकडे। तर चला एक्सटेन्शनवर जाऊया। तर बघा आमच्याकडे कुठल्या एक्सटेन्शन्स आहेत हे आपण बघून घेऊया। तर आपण इथे बघा माझ्याकडे सेटिंग आहे आणि हे बघा नंबर 1 वर आपण इथे बघा क्रोम आहे आणि एक्सटेन्शन्स आहेत। तर चला एक्सटेन्शन्सवर आपण एक वेळ क्लिक करून टाकूया। तर हे बघा आमच्याकडे तर फ्रेंड्स आपण इथे बघा एक्सटेन्शनमध्ये टेम्पर मंकी इथे आलेले आहे। आपण इथे बघा एक इनेबलचे बटन आहे आणि या बटनवर आपण एक वेळ मार्क करून टाकूया। आमची जी एक्सटेन्शन्स आहे ते इथे अलाउ झालेली आहे, इनेबल झालेली आहे आणि इथे बघा टेम्पर मंकीचे होम पेज ओपन झालेले आहे आणि आमच्याकडे एक व्हिडिओ सुद्धा प्ले झालेला आहे। इथे बघा आमच्याकडे कशी यूज करायचं आहे टेम्पर मंकी एक्सटेन्शन्स। न्यू टॅब ओपन झालेली आहे आणि आपण इथे बघा इथे डाउनलोडचे ऑप्शन सुद्धा आलेले आहे। तर चला आमच्या एखाद्या यूट्यूब व्हिडिओला प्ले करून बघूया। तर फ्रेंड्स आपण याला अगोदर इथून अलाउ करून टाकूया। इथे बघा अलाउ ॲक्सेस फॉर फाईल URLs। चला अलाउ केल्यानंतर आपण एक वेळ सेटिंगला क्लोज करून टाकूया। एक न्यू टॅब ओपन करून घेऊया। फ्रेंड्स आपण इथे बघा मी इथे एक न्यू टॅब ओपन केलेली आहे आणि हे बघा यूट्यूब ओपन केलेले आहे मी आणि यूट्यूबमध्ये आपण एक व्हिडिओला प्ले करून बघूया आमच्याकडे जो व्हिडिओ आहे तो डाउनलोड होते किंवा नाही। तर फ्रेंड्स हे बघा मी अगोदर या व्हिडिओवर क्लिक केले होते। तर फ्रेंड्स अगोदर आम्ही जे व्हिडिओ प्ले केले होते तर आमच्याकडे अगोदर कुठले डाउनलोडचे ऑप्शन तर नव्हते। तर इथे बघा आपण आमच्याकडे हे डाउनलोडचे ऑप्शन इथे आलेले आहे आणि ही जी एक्सटेन्शन्स आहे ते आमच्या क्रोम ब्राउझरला अटॅच झालेली आहे। तर आम्हाला जर हा व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर आम्ही इथून डायरेक्टली डाउनलोड करू शकतो आणि तेही फ्रीमध्ये। तर इथे बघा कुठल्या क्वालिटीमध्ये जर डाउनलोड करायचे असतील तर इथे बघा बऱ्याचशा क्वालिटीज आहेत, इथून आम्ही क्वालिटीजसुद्धा सिलेक्ट करू शकतो। तर आपण इथे बघा कुठल्या क्वालिटीज आहेत, इथे बघा ऑडिओ आहे, व्हिडिओज आहेत, बऱ्याचशा क्वालिटीज आहेत। अजून एक्स्ट्रा जर क्वालिटी घ्यायची असतील तर आम्ही इथून एक्स्ट्रा क्वालिटीसुद्धा घेऊ शकतो आणि आमच्या व्हिडिओला डायरेक्टली इथून डाउनलोड करू शकतो। तर फ्रेंड्स एक वेळ डाउनलोड करून बघूया डाउनलोडिंगचे सिस्टम कसे आहे। डाउनलोडवर आपण एक वेळ क्लिक करून टाकूया। डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर आपण इथे बघा हा जो व्हिडिओ आहे प्लेबॅक नावाने आमच्याकडे डाउनलोड होत आहे आणि हे बघा इथे डाउनलोडिंग चालू झालेली आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला कुठल्याही सॉफ्टवेअरची गरज नाही आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याकरिता। तर एकदम फ्रीमध्ये आपण डाउनलोड करू शकता या एक्सटेन्शन्स मार्फत। किंवा तुम्हाला एक्सटेन्शन डाउनलोड करायची नसेल तर डायरेक्टली तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तिथे त्या वेबसाईटवर व्हिजिट करून त्या व्हिडिओची URL टाकून व्हिडिओ डाउनलोड करू शकता। तर फ्रेंड्स डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जी एक्सटेन्शन आहे ती इनेबल करणे गरजेचे आहे आणि इनेबल केल्याशिवाय आमच्या व्हिडिओवरती फॅसिलिटीज तर फ्रेंड्स आम्ही या सेटिंगमध्ये जाऊन जोपर्यंत आमच्या एक्सटेन्शन्सला इनेबल करणार नाही इथून तोपर्यंत ही एक्सटेन्शन्स इनेबल होणार नाही आणि आमचे यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड होणार नाही। तर फ्रेंड्स आपण या एक्सटेन्शन्सला इथून इनेबल करून एकदम फ्रीमध्ये यूट्यूब व्हिडिओला डाउनलोड करू शकता आणि शेअरसुद्धा करू शकता। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर प्लीज माझ्या ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण कम्प्युटर इंटरनेट टेक्नॉलॉजी आणि लेटेस्ट टिप्स अँड ट्रिक्स आम्ही तुमच्याकरिता दररोज आपल्या मराठी भाषेत घेऊनच येतो। तर जय महाराष्ट्र फ्रेंड्स, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद फ्रेंड्स।